प्रयत्न होता फलंदाज जयचा आणि सुरुवात होते आजच्या लढतीतल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलची डॉटने. सुरुवात डॉटने झालेली आहे. हे मैदान जरी लहान असलं पण मात्र तुमचा खेळ संघर्षाचाच असला पाहिजे, त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. वाटतं तितकं सोपं हे मैदान क्लिअर करणं नाही. पुढचा बॉल प्रमोदचा फुल लेंथ बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेर रोटेट झालाय. लेट्स वेट फॉर अंपायर सिग्नल. दॅट इज वाईड बॉलच्या 2 धावा मिळतील. कोण आहे तिकडे आपला कोण करणार? गेट बंद करा प्लीज. तो गेट बंद करा प्लीज. जो मुख्य प्रवेशद्वाराचा जो गेट आहे तो जरा सरकून घ्या. बाहेरच्या साईडला ढकला तो प्लीज. जो गेट आहे ना तो बाहेरच्या बाजूला ढकला. 2 मारले बाकी सगळं आदरणीय नंदा आत्या आपलं आगमन या मैदानात झालेलं आहे. आपलं स्वागत आहे. आदरणीय नंदा आत्या या आपण सुद्धा मुख्य मंचावर असं व्हायचंय. आपलं आदरणीय निखिल बुरजडे आणि आदरणीय नितेशदा पाटोळे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. नावसक्यातो 2 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात दोन्ही संघांकडून चांगली कशी होईल प्रयत्न त्या खेळाडूंचे दिसत आहेत करण्याचा. जयने जरी बॉल कनेक्ट नाही केला पण त्याने स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकवर अखिलेश ठाणेकर आलेले आहेत. नावसक्यातो पुढचा बॉल राऊंड विकेट ड्राईव्ह केलाय. बॉल इम्पॅक्ट करून परत फरमान. त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड जेव्हा तुम्ही त्या झोनमध्ये क्षेत्ररक्षणाला असता तुम्हाला जास्त चपळ राहावं लागतं आणि ती चपळता फरमानची पाहायला मिळाली. तितकीच चपळता जय आणि अखिलची पाहायला मिळते. चांगलं कॉम्बिनेशन आहे या 2 फलंदाजांचं. कुठलीच काही गडबड नाहीये. हे षटक महत्वाचं आहे. चला या ठिकाणी आपण आदरणीय किरण नागती साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत, जे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आणि आदरणीय निखिलदा बुरजडे यांचे जवळचे स्नेही आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रोहनजी दवणे आपल्या देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. समाजसेवक आणि निखिल दादांचे जवळचे मित्र आदरणीय रोहनजी दवणे साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. आदरणीय निखिल दादा बुरजडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. धन्यवाद. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान आता आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे जयने. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते आता 5 वर. रोहन यांच्याकडे खूप चांगली फिरकी आहे. ओळखलेली आहे. न्यूज
पहिला बाजूला पर्याय होता कॅप्टनने प्रमोद वानखेडेचा, पण त्या थोडासा दूर लँड झाला. सर्वांनी प्रयत्न चांगले केले होते. पहिल्या षटकाचा खेळ बसलाय विकेटीवर 6 चेंडू समजल्यानंतर पहिल्या षटकात समजलेलं नौसंख्या आहे. एक त्यांनी वापरलेला आहे. राहुल सोलकरचा पर्याय तसे तर खूप आहे न्यू जरीमनी क्रिकेट क्लबमध्ये, पण फक्त 4 गोलंदाज वापरण्याची संधी तुम्हाला आहे. आणि पाहूया पहिलं षटक प्रमोदचं राहिलं, दुसरं षटक राहुल सोलकरचं आहे. स्ट्रायकर सेटअप फलंदाज जय आहे. जयने 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. अखिलेश अतुले थोडासा थांबलाय, त्यांना फक्त एकच बॉल फेस करण्याची संधी मिळाली, त्यावर त्यांनी आपल्या संघासाठी 1 धाव नोंदवली. ओम साई खारकर आणि संघाचा धावफलक चांगल्या स्थितीत आहे. बिनबाद 10. आपडबार पहिल्याच बॉलवर ऍडव्हान्टेज घालवलंय राहुल सोलकर यांनी. उंचीचा बाउन्सर, येस उंचीचा बाउन्सर आहे. एक्स्ट्रा रन मिळेल आणि आता 1 for the ओव्हरची सूचना सुद्धा राहुलला मिळालेली आहे. म्हणजे आता तितक्या उंचीचा बाउन्सर नाही हाताळू शकत जो नियंत्रणाचा एक दिला जातो प्रत्येक षटकात. पण यावेळेस कनेक्शन झालंय, संधी आहे. राहुल सोलकर विकेट शोध, पण वायरला बॉल संपर्क झालाय, त्याचमुळे फलंदाज सेफ आहे. प्रेक्षक हुशार आहेत, प्रेक्षकांना सगळं कळतं, त्याचमुळे अंपायरचं काम थोडं सोपं झालेलं आहे मागच्या 3 दिवसांपासून. तर संधी होती जयला बाद करण्याची, राहुल सोलकर यांनी ती संधी बनवली होती, पण नशिबाची साथ मिळालेली आहे. जयला 1 धाव वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 12 धावा. 12 रन्स विदाउट लॉस. क्रॅकिंग आउट ड्राइव्ह पण फरमान. राहुल यांनी या षटकाचं काम अचूक राखलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी चेंडू खर्च केल्या, 2 धावा मिळवले, 1 विकेट. ही षटकाची मागणी होती पूर्ण केली. फलंदाजाकडे असायला आणि फेटीवर फलंदाज प्रभूकडे आहे. त्यांनी 2 धावा टाईप केल्या. धावसंख्या 14 धावा. प्रत्येक चांगल्या प्रशंसा होईल तुमच्यासाठी, टाळ्या वाजतील, कारण तुमच्या चांगल्या खेळामुळे तुमचा संघ आणि तुमचा परिसर जिंकतो. आणि म्हणूनच तो चांगला खेळ खेळण्याची जबाबदारी जय आणि प्रतीकची. यावेळेस टर्नअपले खेळायला संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा उचलला. डबलचा शॉट त्यांनी गडबड केला, लेगला 2 धावा वाढतात. ओम साई खारकर 60 संपलेला आहे. आमचे बिजू दादा चांगली स्कोरिंग एका
म्हणजे नितेश काळेमध्ये हे नाव मला नक्कीच दिसते मध्ये पण आता आयोजक भूमिका तितकीच महत्वाची आहे आणि ती भूमिका ते खूप चांगल्या पद्धतीने मागच्या 4 दिवसांपासून निभावत आहे. खरं तर क्रिकेट खेळत असताना आपण आयोजक कधी बनतो हे कधीच कळत नाही, कारण क्रिकेटचे तर प्रेम तुम्हाला आयोजक बनण्यासाठी प्रवृत्त करतं आणि म्हणूनच निखिल गुरजडे आणि नितेश पाटोळे यांच्या वतीनं या अगदी यशस्वी केलेलं आहे. दरम्यान या दुसऱ्या सुरुवात करून सगळ्या 18 कॉन्ट्रॅक्टवर हेमंत दुसरे येत आहेत. लेदर बॉल क्रिकेटर आहे, हलका असू दे बॉल, मदत असू दे बॉल, लेदर बॉल असू द्या, प्रत्येक बॉलवर कसं ग्रिप करायचं ते हेमंत बऱ्यापैकी ठाऊक आहे. बॉल हे मध्ये विकेट ठेवलेले आहे. फिरकीकडून कसा असावा त्याचं प्रमाण करण्यात आलं. चलताय बोलतो तो. चला नवीन फलंदाज पोहोचताय प्रियांशू आनंदे. प्रियांशू आहे, कुठलाच प्रेशर नाहीये, समोर कुठलाही गोलंदाज बसू द्या. आता हा अंदाज आहे किती वेळ इतका चांगला स्कोर अंतर कमी एकच मैदानामध्ये झालेले आहे. प्रियांशू हा सुद्धा आता पूर्णपणे फेब्रुवारी बॉक्समधूनच सेटल होऊन आलेला आहे की मला जास्त वेळ काही महिन्यापासून मला प्रतिकार करावा लागला. तोच करतो म्हणजे आतमध्ये प्रियांशू. इनसाइड आउट, बेस्ट परफॉर्मन्स बाय प्रियांशू. बॉल कव्हर बॉलच्या बाहेर 2 धावा झाली. धावसंख्या पुढची आता 21 वर 21 रन्स ऑन बोर्ड. गती कमी आहे हेमंतकडे आणि म्हणूनच त्या कमी गतीचा फायदा फलंदाज उचलतोय. प्रॉपर थांबून तो स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला. टर्न तर होतोय बॉल, पण गती कमी असल्यामुळे तो टर्न फलंदाज प्रियांशू यांनी ओळखला आणि डबल कन्वर्ट केलेली आहे. कवचला धावसंख्या 21. पुढचा बॉल शोड प्ले, त्यावर वापरला आपला स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावला 2 धावांचा स्टिकर.
आहे ओम साई खारकाळीचा. 2 विकेट तरी त्यांचे गेलेत, पण स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत ओम साई खारकाळीचा. शेवटचा बॉल हेमंत गुसडे यांचा, आतापर्यंत त्यांनी खर्च केला 7, पण मिळवले 1 विकेट सुद्धा. आणि आता शेवटचा बॉल डॉट. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. ओम साई खारकाळी 23 धावा, 2 फलंदाज बाद, 23. आदरणीय मंदार केडी साहेबांचं आगमन होते, जे विद्यमान नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिकेचे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. केडी साहेब या. निखिल दादा बुडजडे आणि नितेश आहुल पाटोळे यांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आदरणीय मंदार केडी साहेबांचं आगमन झालेलं आहे. विद्यमान नगरसेवक ठाणे महानगरपालिका आणि ह्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्या सर्व मित्र परिवारासोबत ते आलेले आहेत. आम्ही आदरणीय निखिलदा बुजडे, आदरणीय नितेशदा अर्थात औलदा पाटोळे यांच्या वतीने करतोय मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण निखिलदा बुडजाड्याला पाहतोय, त्याची चर्चा करतोय. विद्यमान नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांच्याशी हा संवाद महत्वाचा आहे. कुठल्याही विकासासाठी ही 2 ठाण्यासाठी आपलं अनुभव दिलेला आहे, आपलं तरुण दिलेलं आहे. या 2 तरुण नेत्यांदरम्यान ही चर्चा मुख्यमंत्री चालू आहे. स्कोर चालू राहिलेला आहे, तरी 2 फलंदाज बाद झाले, तरी स्कोर सुटलेला आहे. अनुभवी गोलंदाज आहेत या संघामध्ये, पण पूर्ण तयारीशी आलेला आहे ओम साई खारकाळ या संघ. कुठल्या फलंदाजाला कुठल्या झोनमध्ये खेळायचा आहे तो पूर्णतः अभ्यास आतापर्यंत या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालेला आहे. धावसा काय 26. पुढचा बॉल हो, संपर्क झाला तितका चांगला नाही, पण विकेट किपर चेंडू खाली फक्त घिरट्या घालत राहिले आणि त्यामुळे त्या दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 27. शेवटचे 3 बॉल्स या षटकात मोठ्या फटक्यांसाठीच कमिटमेंट दिसते फलंदाजांची, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला जर 35 पर्यंत पोहोचायचं असेल तर मग डिफेन्सिव्ह स्ट्रोक्स खेळून नाही चालणार, फक्त आणि फक्त अटॅक करावा लागणार आणि तोच अप्रोच आहे फलंदाजांचा. उलटॉस बॉल, डबल, डेफिनेटली डबल. या स्पर्धेची वाट पाहत होते, त्यांना माहिती आहे की ऑफसाईडला कमी जागेत आपण डबल कन्व्हर्ट करू शकतो आणि तोच प्रयत्न प्रियांशूचा यशस्वी राहिलेला आहे. धावसंख्या 29. 29. हा 30 ला 1 कमी, 29 झालेला आहे स्कोर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 22 चेंडूत आतापर्यंत ओम साई संघाने 29 धावा बनवलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात या षटकाची डबलने, सिंगल सिंगल डबल. परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी, दॅट वॉज बेस्ट इन दिस ओव्हर.
लास्ट बॉल आहे या पहिल्या डावात आणि पाहूया शेवटच्या बॉलवर नेमकं कितीपर्यंत संघ पोहोचतोय उंचाईचा. आतापर्यंत धावसंख्या आहे 29 धावा, 3 फलंदाज बाद. प्ले डबल 2. जे विद्यमान नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिकेचे चर्चा करतायत आदरणीय निखिलदादा बुडजडे यांच्याशी. जसा मी उल्लेख केला, हा संवाद खूप महत्वाचा आहे ठाणे शहराच्या भविष्यासाठी. आपलं स्वागत आहे आदरणीय निखिलदादा बुडजडे यांच्या वतीनं. आणि आमचे A1 समालोचक, सूत्रसंचालक, निवेदक, लाडके बंटीदादा देसाई यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज वेगळाच वेश, आज वेगळाच पहिराव. कारण आजचा दिवस आहे खास, शेवटचा दिवस या एडी ट्रॉफीचा. बंटीदादा आपलं स्वागत आहे. कमॉन बंटी भाई, कमॉन. अरे फिरू ना. बंटी सर कुठे आहात तुम्ही? चला पाहू शकता तुम्ही बंटी सर, ठाण्यातील प्रसिद्ध अँकर यांचं स्वागत झालेलं आहे. कोळे बांधव आणि आदरणीय संजूजी चंदा साहेब आणि तसेच दर्शनजी कानडे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत एडी ट्रॉफी 2026 पर्व 8. बघा, आज महोत्सव आहे, कोळी महोत्सव आहे आणि म्हणूनच महोत्सव तर आपण साजरा करतच आहोत, पण ही एडी ट्रॉफी देखील तितकीच महत्वाची आहे. म्हणून या एडी ट्रॉफीसाठी भेट देण्यासाठी आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. पहिला डाव बंटीचा संपलेला आहे आणि पहिल्या डावात धावा बनवलेल्या 31, जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे न्यू झरीमरी क्रिकेट क्लब या संघासमोर. आणि त्या 32चा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स, एका बाजूला आहेत फरमान आणि दुसऱ्या बाजूला ओंकार. प्रत्येक चौकाराला आदरणीय सुनीलजी देशमुख यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक चौकारासाठी आदरणीय सुनीलजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजाला दिलं जाणार आहे. बघा, चौकार
हा चला आता आपण नितेश दादा आम्हाला माहिती देतीलच की फायनल मध्ये संघ कसा पोहोचेल त्याच्यामध्ये काय असेल, पण लोकमान्य आणि केसीसी आपला पूर्ण संघ घेऊन रेडी राहायचंय. लोकमान्य चला पूर्ण संघ रेडी ठेवा आणि केसीसी आपला पूर्ण संघ रेडी ठेवायचा आहे. पूर्ण संघ पाहिजे, कॅप्टन नकोय, पूर्ण संघ पाहिजे. केसीसी आणि लोकमान्य पूर्ण संघ आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायची आहे. 32चं लक्ष आहे. ऑलिम्पिक बॉलर येत आहेत अखिलेश ठाणेकर. पहिला बॉल आणि या ठिकाणी अपील accepted. बाय बॉलर अखी. बघा 2 स्ट्रॉंग बॅटर्स. फरमान विश्वास बसत नाही की फरमान पहिल्याच बॉलवर बाद झाला आणि फरमानच्या मागोमाग लगेचच दुसरा फलंदाज बाद झाला आणि आता नवीन फलंदाज ललित स्ट्रायकर स्टँडला आहे. 22 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. चांगली लढत होईल. सहजासहजी दोन्ही संघ माघार नाही घेणार. 3 दिवसांची वाट पाहिले. उलटॉस. आता हे तर सोपं होतं. हॅट्रिक मिस केली आणि डबल कंप्लीट केलेले आहे फलंदाज ललितने. आणि किरोजवर तुम्ही व्यवस्थित नाव अपडेट करा मित्रांनो प्लीज. आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला. किरोजवर व्यवस्थित नाव अपडेट करत चला. ललित स्ट्रायकर साईडला आहे. धावसंख्या 2 फलंदाज बाद. अखीने 2 विकेट्स मिळवल्या पण त्या प्रेशरला टिकवता नाही आला. बघा षडकलाय, पंच केलाय. आता स्ट्रॉंग झोन आहे ललितचा. 2 विकेटचा प्रेशर पुढच्या 2 बॉलवर घालून टाकला. 4 धावा 2 फलंदाज. म्हणजेच प्रत्येक संघामध्ये जरी सुरुवातीचे फलंदाज योगदान नाही देऊ शकले, मिडल ऑर्डर स्ट्रॉंग असते आणि तीच स्ट्रॉंग मिडल ऑर्डर आहे न्यू जरीमरी क्रिकेट क्लबची. अख्खी काय स्टार्ट दिली, काय स्टार्ट. फरमानला बाद केलं जो जवळपास निम्मा धावफलक क्रॉस करू शकला असता, पण तरी देखील त्यानंतर 2 बॉल, एक फुलटॉस आणि एक शॉर्ट ऑफ प्ले, त्यावर फायदा ललित उचललेला आहे. आणि म्हणूनच हॅट्रिक तर मी झाली पण स्कोर कार्ड सुद्धा सुरू झालेला आहे न्यू जरीमरी क्रिकेट क्लबचा. धावसंख्या 4, 2 फलंदाज बाद. 4 धावा 2 फलंदाज बाद. पुढचा पण 5व्या या षटकातला मिस्टेक. म्हणूनच एकही चुकीचं पाऊल टाकण्याची इच्छा नाहीये अखिलेश ठाणेकरची. पुढचा बॉल 5व्या या षटकातला. विकेट. आणखी एक पॉवर पॅक पंच. ब्लॉकबस्टर बॅटिंग, ब्लॉकबस्टर स्टार्ट बाय ललित. लगातार 3 डबल.
हाऊ टू ऍब्सॉर्ब द प्रेशर हे मैदानाच्या आतमध्ये ललितच्या वतीने पाहायला मिळते. ते कधी गेले होते तेव्हा गोलंदाज सज्ज होता, पण तरी देखील कुठलंच प्रेशर न घेता जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत ललितचं पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या 6, 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल शेवटचा या पहिल्या षटकातला 19 चेंडू 26 धावा. 19 चेंडू 26 धावा. पहिलं षटक दोन्ही संघांच्या बाजूने चाललेलं आहे असं आपण म्हणू शकतोय. बाकीने 2 विकेट्स मिळवल्यात आणि 7 बदलीच्या. ओ बॅटची बॉल फ्लाय स्लिपला यष्टीरक्षण थोडासा पोचताना वेळ घेताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पत्तीचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 7, जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 ची गरज. 18 बॉल अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता महत्वाचं योगदान लाभलं होतं आणि एडी ट्रॉफी ही तर हक्काची स्पर्धा आहे, ही आपली स्पर्धा आहे आणि आपल्या संघातील खेळाडूंना चांगलं कसं द्यायचं हे देखील दादा आणि नितेश दादांना बऱ्यापैकी ठाऊक आहे. त्यातल्या आमच्या सर्व मंडळांचं जे सहकार्य मला मिळालंय ते खरंच उल्लेखनीय राहिलेलं आहे. म्हणूनच मागच्या 4 दिवसापासून कुठलाच वाद नव्हता. प्युअर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. हलक्या बॉलवर क्रिकेट किती चांगलं खेळलं जातं, छोट्या मैदानात क्रिकेट किती चांगलं खेळलं जातं त्याचं प्रमाण म्हणजे ट्रॉफी एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करताना डबल. धावसंख्या 9, 9 रन्स. 1 मॅन शो. सर्वच्या सर्व धावा ज्या स्कोअर कार्डवर आहेत त्या ललितच्या वतीनं मिळालेल्या आहेत न्यू जरीमरी क्रिकेट क्लबला. 17 चेंडू 23 ची गरज. 70 बॉल्स 23. पुढचा बॉल दैविक पांड्या. हो यावेळी संपर्क तितका जुळला नाही. थ्रो येईपर्यंत एक दिली जाते. धावसंख्या पोहोचते 10 वर. 16 चेंडूला जिंकण्यासाठी 22 ची गरज. सर लोकमान्यचा पूर्ण संघ तयार आहे. केसीसी आपला सुद्धा पूर्ण संघ तयार आहे. नितेश नागरे चला आपला देखील पूर्ण संघ तयार आहे अशी नोंद आम्हाला द्या. नितेश दादा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ रेडी आहे. धावसंख्या 10, 10 रन्स लॉस ऑफ 2. जिंकण्यासाठी 16 चेंडू 22. चांगली लढत होईल. क्लायमेक्स चांगला असेल या सामन्याचा. ओ खेचून मारलाय, फिरून मारलाय, बॉल फिरवलाय, बॅकवर्ड मिळाला आणि मिळेल ही फक्त एकच धाव. एकदा वाटते धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर. एक धाव महत्वाची आहे कारण आपण जर ऐकलं असेल की सिंगल डबल ही लाईफलाईन आहे, पण या मैदानातली लाईफलाईनच आहे कारण षटकार आपण खेचू शकत नाही, चौकार खेचणं कठीण आहे, डबलवर तुम्ही जास्त अवलंबून राहू शकत नाही, पण सिंगल देखील तितक्याच महत्वाचं आहे. डॉट बॉल याच्यामध्ये हीच काळजी फलंदाजाने घ्यायची. पण बघा गोलंदाज दैविक पांड्या स्वप्न घेऊन आलाय. आहे असं फक्त तुमचं नाही पूर्ण होणार. जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर मग तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागणार. पण या धावा आहेत 2 की 1 सर या धावा किती आहेत? सिंगल आहे म्हणजे 2 धावा ऍड होतील तर धावसंख्या 13 झालेल्या. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 13 धावा झालेल्या 13 रन्स आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. आता ललितची ऊर्जा ओंकारला मिळाली. आपला साथीदार चांगला खेळायला लागला तर मग आपल्या प्रयत्नांना पंख लागतात आणि इकडे चेंडूला पंख लावले, बॉल फोर्स केलाय आणि पाठवलंय इमारतीवर, पण मिळेल फक्त 2च धावा. 2च धावा मिळालेल्या आहेत. 2 धावाची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 15. दैविक सातत्यानं प्रयत्न करतोय, स्वतःतला गोलंदाज तो शोधतोय, पण अजूनपर्यंत तसं काय घडत नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 झाले. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 17 धावाची गरज.
मिस्टर उपाध्याय जे सातत्याने बॅकअप देतात, जे महत्वाचं आहे. तुमची मानसिकता सुधारावी लागेल. तुम्ही या स्टेजवर का पोहोचताय, तुमच्याकडे चांगलं आहे म्हणून तुम्ही पोहोचतात. ती मानसिकता सुधारण्याची गरज आहे. तेच कॅप्टन समजून सांगतायत दैविक पंजाला. पुढचा बॉल 5व्या षटकातला स्ट्रायकर साईडला ओमकार. क्रॉस बॅटर खेळण्यात एलिव्हेशन नव्हतं, पण गॅप चुकवण्याचा प्रयत्न. बॉल अडवताना शतरंग चुकला. एक धाव मिळते. धावसंख्या मध्ये 16. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16ची गरज. 13 चेंडू 16 म्हणजे आता 15 चेंडू 16 बनवल्यात आणि 13 चेंडू 16 बनवायचे आहेत टीम न्यू जरीमरी क्रिकेट क्लबला. सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी घ्यावी लागते ती मेहनत. त्यासाठी तयारी आहे दैविक पंड्याची. शॉर्ट ऑफ लेन मिस केला. Did you miss that opportunity? हा डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपलाय. जितक्या बनवल्या तितक्याच बनवायच्या आहेत पुढच्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडू. किती धावा मिळतील त्याची तपासणी आपण पंचांच्या वतीने करणार आहोत. आणि या धावा आहेत बाळासर. सर ही एकच हवेल. एकच हवेल.
हॅलो 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 सर्वांनी डगआउट मध्ये बसा. डगआउट मधून कोणी बाहेर येऊ नका. सर्व डगआउट मध्ये